आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. खटाव तालुक्यात घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेलचा मुबलक साठा, तहसीलदार बाई माने. खटाव तालुक्यातील घरगुती गॅस ग्राहकांना पुरवठा करण्यासाठी गॅसचा पुरेसा साठा एजन्सीकडे उपलब्ध आहे. ग्राहकांनी घाबरून जाऊ नये. त्याचबरोबर तालुक्यात 18 पेट्रोल पंपधारक आहेत, त्यांच्याकडे देखील पुरेसा साठा उपलब्ध आहे. तरी वाहन चालकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेवू नये. गॅस एजन्सीचा आणि पेट्रोल पंपावरील साठ्यावर सतत लक्ष ठेवण्यासाठी आणि कुठल्याही क्षणी तपासणी करण्यासाठी खटाव पुरवठा शाखेतील जबाबदार अधिकाऱ्यांचे एक फिरते भरारी पथक तयार करून ते सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती तहसीलदार बाई माने यांनी दिली आहे. त्या बोलताना पुढे म्हणाले की खटाव तालुक्यात कार्यरत असणाऱ्या घरगुती गॅसचा पुरवठा करणाऱ्या एकूण 9 गॅस एजन्सी आहे. या गॅस एजन्सीमार्फत 1,15,504 घरगुती ग्राहकांना सुरळीत गॅसचा पुरवठा केला जातो आहे. तर या गॅस एजन्सीमार्फत कमर्शियल गॅसचा पुरवठा पूर्णपणे पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयातील गॅस पुरवठा अधिकारी वैशाली राजमाणे यांनी दिल्याने कमर्शियल कनेक्शन धारकांना गॅसचा पुरवठा करता येणार नाही. तर खटाव तालुक्यात असणाऱ्या 18 पेट्रोल पंप धारकांमार्फत शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीसह गहू ज्वारीच्या मळणी यंत्रणाबरोबरच शेतीसाठी शेणखत आणि इतर अवजारांची वाहतूक करण्यासाठी पुरेसा डिझेलचा साठा आहे आणि इतर चारचाकी दुचाकी वाहनांना दैनंदिन पुरेल एवढा पेट्रोल आणि डिझेलचा साठा सध्या प्रत्येक पेट्रोल पंपावर उपलब्ध आहे. फक्त नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून नाहक पंपावर वाहनांच्या रांगा लावून चुकीचा संदेश गावोगावी जाणार नाही याची काळजी प्रत्येक वाहन चालकांनी घ्यावी. पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे काळ्या बाजारात विक्री होऊ नये किंवा यांचा अनधिकृतपणे कुठेही साठा होऊ नये याच्यावर बारीकाईनं लक्ष ठेवण्यासाठी खटाव तहसील कार्यालयामार्फत दक्षता पथक तयार करण्यात आलेलं असून त्याच्या प्रमुख तहसीलदार बाई माने, पुरवठा निरीक्षक गंगाधर वत्तलवाड, पुरवठा लिपिक अजिंक्य गायकवाड, महसूल सहाय्यक श्रीनिवास कदम आदींची नेमणूक करण्यात आलेली आहे. तक्रार निवारण कक्षात कक्षप्रमुख म्हणून निरीक्षण अधिकारी अनु जगताप यांचे, सहाय्यक म्हणून श्रीनिवास कदम, सचिन अडसूळ, गंगाधर वत्तलवाड, अजिंक्य गायकवाड आदींची नेमणूक करण्यात आली आहे. हे पथक तालुक्यातील गॅस एजन्सीचा उपलब्ध साठा नियमितपणे तपासणी करून ग्राहकांना विना तक्रार गॅसचा पुरवठा होतोय का, याचबरोबर तालुक्यातील सर्व पेट्रोल पंपावर वाहन चालकांना डिझेलचा आणि पेट्रोलचा पुरवठा सुरळीत होतोय का, या भरारी पथकाला कुठेही अनुचित प्रकार आढळून आल्यास सरळ गुन्हे दाखल करण्याचे अधिकार दिले असल्याची माहिती तहसीलदार बाई माने यांनी दिली आहे. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची.